तरी होते बरं का. ह्याच्याकडे गेले शंकर की त्यानं काय मागते तेव्हा त्याला द्या पहिले म्हणायचं. ह्याच्याकडे गेली की भगवान शंकर त्यानं काय देते ते ह्याला मागा म्हणायचे. त्यांनी म्हणले बाबा आता मला वेळ झालेला आहे. सप्ताह आजच्याला सांगता आहे सत्याची, उद्या काला आहे, मला जायचं आहे वाडीला, सांग पट म्हणा लवकर नाहीतर मी चाललो. एकाने म्हणला देवा बघा मला जे द्याचाल त्याच्या दुप्पट, त्याला जे द्याचाल त्याच्या दुप्पट मला मिळाव म्हणे. काय म्हणला? त्या समोरच्याला जे द्याचाल त्याच्या दुप्पट मला मिळावं बरं. काय मागलेलं आहे त्यानं लक्ष द्या बरं का. समोरचा जो मागतो त्याच्यापेक्षा दुप्पट मला देवा म्हणला. भगवान शंकर म्हणले तत असतो. त्याच्याकडे गेले आणि त्याच्याकडे गेल्या बरोबरीला त्याला म्हणले काय मागायचं बाबा तू माग. त्याने सांगितले. त्याने काय मागितले तेव्हा? त्याने म्हणला त्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा, तुला जे पाहिजे त्याच्यापेक्षा दुप्पट, तुझ्यापेक्षा दुप्पट त्याने मागितलेला आहे. आता ह्यानं विचार केला काय मागाव सांगा आता, तुमची आमची गोष्ट, काय मागाव देवा पुढे. ह्यानं मागायला लागला. विचार केला माझं जर मी 10 लाख मागितलो तर त्याला किती मिळणार आहेत? 20 लाख मिळणार आहेत. 10 लाख मागितलो तर 20 लाख. मृदंगाचार्य तुम्ही जर 10 लाख मागितलो ह्या पकवाजाला 20 लाख मिळणार आहेत, मग ह्याला कशाला 20 लाख द्यायचं? एवढी आपली. आता मी पुढलं म्हणणार तुम्हीच म्हणा. हा एवढं खराब आहे महाराज. विचार केला का मागाव म्हणला, का मागाव म्हणला, काहीच मागणी म्हणला. माझा जर एक डोळा गेला तर त्याचे किती डोळे जाणार आहेत? 2 जाणार आहेत. त्यानं मागायला लागला महाराज माझा एक डोळा जाऊ द्या देवा म्हणला. भगवान शंकर होते तथाच तू म्हणले. एक डोळा गेला निघून. आले याच्याकडं. हा कसं रे बाबा, त्याने एक डोळा जाऊ द्या म्हणून मागितलं त्यानं बरं. त्याच्यापेक्षा दुप्पट तुला द्यायचं आहे. हा बा तुझे डोळे, दोन्ही डोळे जाऊ दे म्हणते. ह्यानं बी आंधळा त्यानं आंधळा. त्यांनी एकतर डोळ्याने झाला, यानं दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला. काय मागाव ह्याची आपल्याला अक्कल पाहिजे महाराज. मला सांगायचं का हा जीवाचा स्वभाव आहे. जीवाचा स्वभाव आहे, संताचा स्वभाव. न मागणे हा संताचा स्वभाव. संत कधीच मागत नाहीत महाराज. ऐका का तर संताला माहिती आहे सगळंच हे दुःखमय आहे, माया आहे याच्यामध्ये. याच्यामुळे आपल्याला काहीच मागायचं नाही. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा दे बरं का. ब्रह्मादिक पदे दुःखाची
तुकोबारे म्हणतात बाबा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरांनी बघा ते दूषित जणी जडो देशी. अरे बाबा हे ब्रह्मादिक जे पद आहेत ना तिथं दुःख आहे. बघा ब्रह्मदेवाचं पद मिळणं का सोपं आहे का सांगा. 100 वेळेस एक सारखं ब्राह्मणाच्या जन्माला यावं लागतं. किती? 100 वेळेस एक सारखं ब्राह्मणाच्या जन्माला येऊन ब्रह्मकर्म करावं लागतं तेव्हा ब्रह्मपद प्राप्त मिळत होतं. बरं थोडं नंतर घासा की भांडे. आणि तुकोबाने त्यामुळे म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जणी जडो देशी. बरं इंद्रपद काय सोपं आहे का सांगा मला. 100 यज्ञ करावं तेव्हा इंद्रपद मिळते महाराज. आता यज्ञ कलियुगामध्ये होऊ शकत नाही. एक यज्ञ करावं म्हणजे हातीच्या सोंडानं तूप टाकावं लागतं आहुतीसाठी तेव्हा यज्ञ होतं महाराज. धर्मराजाचे यज्ञ होते त्यावेळेस 100 यज्ञ केल्यावर. तेवढं करूनही जो पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोकांवर. जर आपलं पुण्यक्षेत्र झालं ना मग लगेच माघार यावं लागते महाराज. ते पद आपल्याला नको देवा म्हणून तुकोबाराय म्हणतात संताचं मागणं नको आहे आपल्याला. जीवाचा स्वभाव संताचा स्वभाव न मागणे हा संताचा स्वभाव आहे. देवाचा स्वभाव जे मागत नाही त्याला बळजबरीनं मागायला लावणारे म्हणजे ते देव आहेत. बरं का आपण आषाढी वारीला जातो किंवा आता कार्तिकीच्या वारीला जातो. आपण गेल्याच्या नंतर देवा पुढे मागणं मागतो. देवा यंदा वैशाखामध्ये माझं लग्न व्हावं. कोणी म्हणतं माझ्या मुलाला मुलगा व्हावं. कोणी म्हणतं माझ्या हिरीला पाणी लागावं. कोणी म्हणतं मला 100 पोते सोयाबीन झाले पुढच्या वर्षी 200 पोते व्हावं. त्याच्या तोंडाकडे देखील बघत नाही देव. ज्या ज्या वेळेस भगवान तुकोबाराय दर्शनाला यायचे तुकोबारायचे भगवान परमात्म्याच्या त्या वेळेस महाराज भगवान परमात्मा खाली मान घालून राहायचे. का खाली मान घालायचे? संत सावकार आहे देव कर्जदार आहे महाराज. संत सावकार आहे आणि देव आपला ऋणी आहे. देव कर्जदार आहे. आपण बघा गावामध्ये जर आपण कोणाचं देणं असेल तर त्या सावकार जर आपल्या समोर आले आपण काय करतो? खाली मान घालून बाबा मला पैसे विचारते काय की म्हणून आपण खाली मान घालून जातो. तसं तुकोबाराय ज्या ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या दर्शनाला यायचे त्या वेळेस भगवान परमात्मा मान खाली घालायचे. पण आज भगवान परमात्मा तटस्थ उभे आहेत महाराज. तुकोबाराय दर्शनाला येत आहेत. तुकोबारायला भगवान परमात्मा म्हणे देवा ज्या ज्या वेळेस मी दर्शनाला येतो तुम्ही खाली मान घालायचे. आज काय माझ्याकडे टकलवून बघता? काय आहे? बरी आहे आवडी दर्शनाची. बरी आहे आवडी दर्शनाची. बरं का त्यावेळेस भगवान परमात्मा देवाला म्हणतात तुकोबारायला म्हणतात तुकोबाराय तुम्ही ज्या ज्या वेळेस दर्शनाला येता आणि माझी एक अपेक्षा आहे तुम्ही काहीतरी मागावं काहीतरी मागावं या उद्देशानं या ठिकाणी असणार मी तुम्हाला आज तुमच्या मुखाकडे पाहत आहे. तुकोबाराय म्हणतात देवा मला काहीच नको. काही मागणे हे आम्ही
काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत असो माझ्या वडलो पार्जित आहे म्हणले मागायचं नाही. देव मात्र रागवले बरं का तुकोबरायावर. तुकोबराय मागायचं नाही म्हणता तर दरवारीला येता कशाला. तुकोबराय म्हणता देवा फक्त तुमच्या मला दर्शनाची आवड आहे बाकी काहीच नाही. दर्शनाची जरी आवड असेल तर काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात देवा मी तपश्चर्याच्या अंती ओळखीला रे तुला काहीतरी मागाव अशी इच्छा झालेली होती पण काय झालं मागू मुकुट मातेचा तरी तू आणिला इंद्राचा. काय केला तुझं मुकुट मला आवडलं देवा पण ते इंद्राचं तू उसणं आणलेलं आहेस. मागू कुंडले कर्णीची तरी तू आणली इंद्राची. मागू पितांबर शेला तरी तू काशेशी कशिला. मागू तोडर पायीचा धाक जाईल असुराचा म्हणून काही न मागू. तुकोबाराय म्हणतात देवाला मागा वाटलं देवा तुझं पितांबर मागा वाटलं पण तू पितांबर काय काशीने कसलेला आहेस म्हणून ते पितांबर बी मागा वाटलं नाही. तुझे कानातले कुंडल आवडले मला पण ते तू कर्णापासून उसने आणलेलेस आणि तुझ्या पायातले मला तोडर आवडले देवा पण ते जर काढलो तर आसुर लोकांचा धाक जाईल म्हणून ते बी नको बर का. मग तुकोबारायला देवाने म्हणले काहीतरी मागा काहीतरी मागा. देवा तुला बरं वाटाव म्हणून मागतो बर का. फक्त तू म्हणतोय म्हणून मागतो मी. मनसी काही मागा बरं वाटलं देवाला बरं का. देव म्हणू लागले आतापर्यंत काहीच न मागणारे संत आता इथं काय काय ना हेची देगा तर पांडुरंगा म्हणले. देवाला बरं वाटलं आणि बरं वाटून सुनी तुकोबरायला काय म्हणतात अभंगाच्या Yeah.
तुकोबाने देवापुढे दान मागतात. काय मागतात? हेची दान देगा